पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रालोआ शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आगामी विधानसभा निवडणुकाही एकत्रितपणे लढवण्याचा रालोआ नेत्यांनी व्यक्त केला निर्धार. रामलीला मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्यात दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ. पंतप्रधानांसह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित. शपथविधी सोहळ्यात परवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ, तर अन्य 5 आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी. मोदी सरकारनं ईशान्य भारताला अष्टलक्ष्मी म्हणून प्रतिष्ठा मिळवून देत दिल्लीशी असलेला दुरावाही कमी केला. युनिटी उत्सव कार्यक्रमात अमित शाह यांचं प्रतिपादन. नवी दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त 2 लाख रुपये निधी मंजूर. एकूण 4 लाख रुपये निधीची मदत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी जोहान्सबर्ग इथं ब्राझील आणि सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांशी केली द्विपक्षीय चर्चा. G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत होणार सहभागी. OTT प्लॅटफॉर्म्सनी भारतीय कायदे आणि नीती संहितेचं पालन करण्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केली मार्गदर्शक तत्त्व. सफाई कामगारांना सुरक्षितता देण्यासाठी तसंच त्यांच्या जीवहानीचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची नमस्ते योजना. सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांची माहिती. केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांच्या हस्ते मुंबईत 2ऱ्या हरित जहाज बांधणी परिषदेचं उद्घाटन. सागरी क्षेत्रानं हरित नौवहनासाठी निर्णायक कृती करण्याची आवश्यकता परिषदेत व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमधल्या ऑरिक सिटीमध्ये कौशल्य विकास केंद्र आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभारण्याची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घोषणा. 1995च्या सदनिका बनावट कागदपत्र प्रकरणी नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावली 2 वर्षांची शिक्षा. जामीन मंजूर. आणि ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचं भारतासमोर 229 धावांचं आव्हान. मोहम्मद शमी ठरला सर्वात जलद 200 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज.